मित्रांनो नमस्कार. नाव एकनाथ पाटील. आज जो पूर्ण 7-8 जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा जो प्रॉब्लेम चालू आहे अद्रक सडसाठी, तर आज मी आलेलो आहे गंगापूर तालुक्यामधील. आपण बघू शकतात अद्रकीचा जो प्लॉट आहे हा प्लॉट जून एंडिंगची लागवड आहे. पानावरती करपा नावाचा शब्द नाही आहे. शेतकरी 100% ऑर्गॅनिक शेती करतो आहे. आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपले प्रोडक्टही त्यांनी यूज केलेले आहेत. ऑर्गॅनिक शेतीचा बदल काय घडला आणि किती वर्षापासून ते ऑर्गॅनिक शेती करतायत. अद्रकीच्या सरांकडे कमीत कमी मॅक्झिमम 5.5-6 एकरचा लगभग अद्रक आहे आणि 6 एकरमध्ये एकही खडा अद्रकीचा लागलेला नाही आहे. कोणाकोणाकडे 20-20 गुंठे अद्रक आहे. मला जे कॉल येत आहेत त्या कॉलमध्ये डायरेक्ट सांगितलं जातं आहे तर सर आमचे अद्रक फक्त 20 गुंठे आहे, पण 20 गुंठ्यामध्ये मॅक्झिमम 10 गुंठे अद्रक लागली असेल असे लोकांचे आज प्रॉब्लेम झालेले आहेत. तर अद्रक लागली कशा कारणाने, याच्यातले जे 2-5 कारणं आहेत त्याच्यातले मी आज याच्या अगोदर जो व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. पण आपण आज ज्या शेतकरीसोबत मुलाखत घेणार आहेत तर मुलाखत घेतल्यानंतर आपण त्यांना विचारणार आहेत तर प्लॉटची चेंजेस, प्लॉटची ग्रोथ, हाईट, फुटवे ही सर्व संख्या तुम्ही लाईव्ह पाहत आहेत आणि आता आपण शेतकरीसोबत मुलाखत घेणार आहेत तर याच्यामध्ये बदल काय काय घडलेला आहे. ओके, तर सर नमस्कार. नमस्कार सर काय नाव आपलं? प्रमोद कृष्ण राणे. सर गाव? शहापूर बंजर वडाचीवाडी. ठीक आहे. सर तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये प्लॉटमध्ये काय बदल वाटला आणि तुम्ही जी 6 एकर अद्रक आज लावलेली आहे बरोबर, याच्यात जर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुमच्याकडे नाही आहे मोठ्या प्रमाणात, म्हणजे जसं सड आहे किंवा करपा वगैरे, हा जो प्रॉब्लेम तुमच्या अद्रकीवर नाही आहे, याचे कारण काय नेमकं? सर मी गेल्या 3 वर्षापासून ऑर्गॅनिक शेती करतोय. ओके. रासायनिक खताचा वापर जवळजवळ 30%वर, म्हणजे 100% होणार 30%वर आला. 70% खर्च रासायनिकवरला वाचला. आणि ऑर्गॅनिक शेती केल्यामुळं पिकांची ग्रोथ तर वाढलीच, पण मग खर्च बी खूप कमी झाला. त्यात उत्पन्न वाढलं आणि जीवाणू जास्त तयार झाल्यामुळे जमिनीमध्ये सुपीकता वाढली पिकाची. बरं. म्हणजे तुमचे जे जमिनीचे जे तुमचे बेड आहेत, आज बेडची पोझिशन काय आहे? बेड आज तुमचे टाईट आहेत लोकांसारखे की बेड भुसभुशीत आहेत, नरम? नाही, बेड नरम एकदम नरम आहेत. म्हणजे हात लावल्या मग ती लगेच भुरभुरीत निघते आहे ना, बरोबर? तुम्ही कुठेही कोरा तरी हात जिथे बी लावला आहे माती डायरेक्ट भुरभुरीत निघते बघा. राईट. तर तुम्हाला याच्यामध्ये बदल काय काय वाटला? प्रोडक्ट काय काय वापरले सर आतापर्यंत तुम्ही? याला बूस्टर वापरलेलं आहे मी. कोणत्या कंपनीचं? IMC कंपनीचं. हां, IMC कंपनीचं सीड केअर, यस, ॲक्टिवेटर प्लस ते ॲलो व्हेकलची कॅन 5 लिटरची. ओके. तर सारे प्रोडक्ट तुम्ही वापरतायत. बरं सर, माझ्यासोबत तुम्ही कधीपासून जुळलेले आहेत? एक 4-5 वर्षापासून. 4-5 वर्षापासून. बरं, 3 वर्ष म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, जेव्हा मी तुमच्यासोबत भेटलो 5 वर्ष 4 वर्ष अगोदर, त्या टायमाला तुम्ही 100% कोणत्या पद्धतीने शेती करत होते? रासायनिक पद्धती. रासायनिकने काय बदल होत होता सर? रासायनिकमध्ये काय होत होतं? रासायनिकमध्ये खर्च वाढून जायचा, जमीन ताट व्हायची. 50 एच.पी. ट्रॅक्टरला 55 ट्रॅक्टरला झापत नव्हतं नांगट काढायला. बरं. त्याच्यामुळं मग म्हणलं तर काही ते वेगळं परिवर्तन पाहिजे. मग या हिशोबानं मग मी ऑर्गॅनिक शेतीकडे वळाले. बरोबर, ठीक आहे. सुरुवात टोमॅटोच्या पिकापासून चालू केली. बरं. 1 वर्ष 100% प्युअर ऑर्गॅनिकच टमाटे काढले. नंतर मागच्या वर्षी पुन्हा अद्रक केली, ती बी ऑर्गॅनिकच काढली आणि ह्या वर्षी क्षेत्र वाढून ती बी ऑर्गॅनिकच. बरं, मागच्या वर्षी अद्रक किती होती सर तुमची? 25 क्विंटल. 25 क्विंटल अद्रक होती, बरोबर. म्हणजे 2.5 एकर. हो. यावर्षी किती आहे सर? यावर्षी 45 क्विंटल लावले. 45 क्विंटल लावले, म्हणजे तुम्ही बारीक करून लावलेली आहे. तरी साधारणतः किती एकर अद्रक आहे टोटल? 6 एकर. 6 एकर अद्रक आहे, बरोबर. तर ठीक आहे, तुमचा प्रत्येकी प्लॉट असाच आहे? हो, सगळे असेच आहे. बरं, ठीक आहे. तर मित्रांनो, सर त्यांचा नंबर पण आपल्याला देत आहेत. होतं असं की काही लोक विचारतात की सर खरंच शेतकरीचा नंबर आहे का? सर तुमचा नंबर देऊ शकतात? हो. ओके सर, नंबर सांगा तुमचा. 98 34 67 34 76. ओके. तर सर जर तुम्हाला शेतकरीचे कॉल आले तर तुम्ही शेतकरीला मार्गदर्शन काय करणार आणि प्रोडक्टबद्दल काय सांगणार? नाही, त्यांना एवढं सांगा का तुम्ही ऑर्गॅनिक शेतीकडे वळावा. समजा जास्तीत जास्त तुमचा जो खर्च होतो रासायनिकवर तो कमी करून टाका. तुमचे उत्पन्न पण वाढेल आणि पुन्हा उत्पन्न बी वाढेल आणि खर्च बी कमी होईल शेतीवरला. खर्च कमी आणि उत्पन्न वाढेल. आणि माझं तर प्रत्येक शेतकऱ्याला हेच म्हणणं आहे की तुम्ही ऑर्गॅनिक शेतीकडे वळा आणि ज्या ऑर्गॅनिक कंपनी आहे समजा मार्केटमध्ये
त्यांचंच तुम्ही प्रोडक्ट खरेदी करा. पण मग माझा जास्तीत जास्त विश्वास या कंपनीवर आहे, IMCवर. कारण मी इथं जवळपास 5 वर्षापासून खरीददार आहे आणि मी याचा उपयोग घेतो आहे. माझ्याकडे शेती काही प्रोडक्ट आपल्या IMCचे मी IMCचे कपाशी, तूर हे भाजीपाला याच्यावर. बरं, काय बदल झाला सर IMC प्रोडक्ट वापरल्या कारणाने? जमिनीत तर बदल झालाच तुमच्या, पण पिकाच्या ग्रोथमध्ये काय बदल झाला बाकी दुसऱ्या क्रॉपमध्ये पण? उत्पन्न वाढलं सर. दुसरे जे क्रॉप आहेत त्याच्यामध्ये खर्चामध्ये उत्पन्न वाढून गेलं. बरं, म्हणजे फुलांची संख्या वाढली, फळांचं वजन वाढलं, हां कपाशी चांगली ती कमी फवारणीमध्ये, पुन्हा ग्रोथ चांगली झाली पिकाची. बाकी एवढं चालतं ना. ग्रॅन्युलच्या आपल्याला 2-2 बॅगा सोडायच्या एकरी. तर मित्रांनो, आपण शेतकरीच्या मुखाने ऐकलेलं आहे. तर शेतकरीचं म्हणणं आहे की सरळ जर तुम्ही लगातार 2 ते 3 वर्षापर्यंत ऑर्गॅनिक शेती करतायत तर तुमच्या जमिनीत पण बदल होईल आणि खर्चामध्ये पण बचत होईल. होता असा प्रॉब्लेम, काही शेतकरी वन टाईम फोन करतात, एकदा सोडतात. पहिले जमिनीचा प्रॉब्लेम किती आहे, जमिनीमध्ये काय घटक कमी आहे हेच व्यवस्थित माहिती नसतं. दुसरा विषय आहे, प्रत्येक शेतकरी शेती तर करतो आहे पण स्वतःवरती फक्त 10% डेव्हलपमेंट आहे आणि 90% दुकानदार, कंपनी, एम्प्लॉय यांच्यावरती डेव्हलप आहे. सर्वात अगोदर बघा मित्रांनो, जर आपण शाळेत जातो आहे, सांगण्यात तात्पर्य काय, जर आपण शाळेत जातो आहे तरीसुद्धा आपल्यालाच लिहावं लागतं, वेळेवरती आपल्यालाच पोचावं लागतं. तसं शेती आपली आहे तर याच्यामध्ये 90% म्हणजे 90% नॉलेज आपल्यालासुद्धा घ्यावं लागेल. विषय दुसरा असा येतो, एकदा सोडल्याने काही होत नाही. तुम्हाला जर साधी सर्दी झाली असेल तरीसुद्धा डॉक्टर 3% ते 5% म्हणजे 3 टायमा किंवा 5 टायमाचे तुम्हाला टॅबलेट वगैरे लिहून देतात, एक इंजेक्शन देतात. काही लोकांचा प्रॉब्लेम तोच असतो, जिथं स्पॉट आहेत तिथं तुम्ही ड्रिचिंग करतायत थांबणार नाही. याच्या कारण आहे, डोकं दुखत असेल तर डोक्यावर थोडी गोळी बांधतो आपण, तिला पोटातच घ्यावं लागते तेव्हा डोकं बंद होतं. सेम प्रॉब्लेम तोच असतो. जर तुमचे स्पॉट लागले असतील तर तुम्हाला पूर्ण प्लॉटला ट्रीटमेंट करावं लागेल, नाही सांगता येणार. तर आज जिथं तुम्ही ड्रिचिंग करतायत, जिथं तुम्ही आज स्पॉट ड्रिचिंग करतायत त्या जागेवरती काय भरोसा, तिथून पुढे 10 फूट अंतरावरती बुरशी निर्माण झाली असेल, त्या बुरशीतले जीवाणू म्हणजे किटाणू अजून बाहेर आले नाही आहेत. ड्रिचिंग केल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर ते प्रॉब्लेम होतात, बरोबर. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं फक्त सरांनी गवत उपटलेलं आहे. पांढरी मुळींची संख्या बघा, काही लोकांच्या अद्रकीला सरळ ज्या व्हाईट रूट आहेत हे काळे पडलेले आहेत. आपण ते दाखवणार आहेत, जे मला काल फोटो आलेले आहेत, या फोटोमध्ये दाखवणार आहेत.